सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर लेक्चर. जसं आपल्याला माहिती आहे की आपला वेक्टर अँड 3D दोन्ही चॅप्टर संपलेले आहेत. एक मोठा पार्ट आहे 12वीचा असं तुम्ही समजू शकता. कारण कसं आहे, मेजरली आपण 12th जर डिस्कस केलं तर कॅल्क्युलस एक पार्ट टोटल मोठा राहतो, त्यानंतर वेक्टर एक सेकंड पार्ट राहतो आणि मग मिसलेनियस मध्ये आपल्या बाकी सगळ्या गोष्टी, प्रोबॅबिलिटी असेल, मॅट्रिसेस, डिटर्मिनंट, या गोष्टी कव्हर होतात. ठीक आहे. सो एक मेजर पार्ट आपला झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण कसं आहे की याच्यावरती क्वेश्चन पण सिंपल असतात, तुम्ही ही गोष्ट बघितलेली आहे. आणि मेजरली काय आहे, क्वेश्चन सिंपल आहेत आणि फॉर्म्युला बेस्ड बरेचसे क्वेश्चन तुम्ही 3D मध्ये बघितले जे ऍडव्हान्स मध्ये पण ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. सो तो टॉपिक इम्पॉर्टंट होता, सगळ्यांना समजलाय. कालचे मार्क सुद्धा चांगले होते. ऑब्व्हियसली तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. सो ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि येणाऱ्या टॉपिक मध्ये ऑब्व्हियसली ह्याच्यापेक्षा जास्त मार्क आलेच पाहिजे. ठीक आहे. मग आता मी असं का म्हणतोय की ह्याच्यापेक्षा जास्त मार्क आले पाहिजे. तुम्ही म्हणाल सर भरपूर झालं, आधीच भरपूर मेहनत झाली, अजून किती करताय? तर लक्षात घ्या, टॉपिक तसा सोपा आहे. कारण जर तुम्हाला डिटर्मिनंट सोपा वाटला होता, नाव दिस इज मॅट्रायसेस, एकदम सोपा टॉपिक आहे. कारण कसं होतं की आपण शक्यतो म्हणतात ना की 12th मध्ये ज्यावेळी बोलतो मी विद्यार्थ्यांना की ज्याला काही चाललं नाही ना त्याला मॅट्रायसेस डिटर्मिनंट दोन्ही चॅप्टर येतात, कारण ते जसे सोपं आहे. ठीक आहे. अगदी त्याच्यामध्ये सुद्धा असे क्वेश्चन आले की जे सुटत नाहीत मुलांना, पण ठीक आहे, आपण ऑन एन ऍव्हरेज विचार करूया तर तो चॅप्टर सोपा आहे. ठीक आहे. सो डिटर्मिनंट ज्यांना आवडलाय, मॅट्रायसेस इज युअर पार्ट. ओके. सो चलो स्टार्ट करूया आजचं चॅप्टर. लेट अस राईट डाऊन द टॉपिक. ठीक आहे. मॅट्रायसेस किंवा आपण हे मॅट्रायसेस म्हणजे आपण मल्टिपल म्हणतो म्हणून, आणि नाही तर सिंगल मधलं मॅट्रिक्स म्हणणार आपण. ठीक आहे. मॅट्रिक्स. ओके. सो पहिली गोष्ट म्हणजे मॅट्रायसेस मध्ये आपल्याला गोष्ट माहिती आहे की नोटेशन आपलं महत्वाचं आहे. ठीक आहे. हाऊ टू राईट इट. आता डिटर्मिनंट आपल्याला आठवतं, डिटर्मिनंट आपण दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये लिहायचो, बरोबर आहे. पण मॅट्रायसेसला काय आहे, मॅट्रायसेस लिहिताना किंवा एखादा मॅट्रिक्स लिहिताना आपण त्याला असं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट करतो. आता ह्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे. सो ह्याच्यात आणि ह्याच्यात खूप फरक आहे आणि ह्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनचा अर्थ सुद्धा महत्वाचा आहे. आता ह्याच्यावरून ना आपण थोडंसं डेफिनेशन पार्टकडे जाऊ शकतो. काय लिहू शकतो तर मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर, ओके, रेक्टँग्युलर अरे. आपल्याला डेफिनेशन आठवत असेल डिटर्मिनंटची तर बघा, मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर अरे ऑफ एलिमेंट्स. ओके. एलिमेंट्स mn. ठीक आहे. mn एलिमेंट्स मला एलिमेंट्स mn म्हणा, असं म्हणा. अरेंज्ड किंवा प्लेस्ड असं म्हणू शकता. प्लेस्ड इन m हॉरिझॉन्टल रोज अँड n वर्टिकल कॉलम्स. ठीक आहे. वर्टिकल कॉलम्स. ठीक आहे. सो मॅट्रिक्स काय आहे, आता इथे आर आहे असं इमॅजिन, परत लिहितो जर ते स्पेलिंग चुकीचं वाटतं. ओके. मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर अरे ऑफ एलिमेंट्स, म्हणजे ऑब्व्हियसली ते एलिमेंटचे अरेंजमेंट आहे. आता डेफिनेशन मी फक्त तुमच्या पुस्तकातले जे म्हणतात ना, तुमचं नोटबुक कम्प्लीट करण्यासाठी देतोय. मला इंटरेस्ट नाही या गोष्टीमध्ये, कारण माझा फोकस आहे तुम्हाला काय आहे हे समजलं बस आहे. ठीक आहे. एलिमेंट्स mn प्लेस्ड इन m हॉरिझॉन्टल रोज अँड n वर्टिकल कॉलम्स. ठीक आहे. वेन, ओके, वेअर आपण ह्याला कंटिन्युएशन करूया. m क्रॉस n आठवतंय का तुम्हाला? बघा, m क्रॉस n आपण काय म्हणायचो तर ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. m क्रॉस n इज ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ठीक आहे. मॅट्रिक्स. आता आपल्याला एक गोष्ट आठवतो, डिटर्मिनंट मध्ये आपण ऑर्डर अशी लिहायचो ना, इथे 3x3 किंवा 2x2, आठवतंय? तसंच मॅट्रिक्सला सुद्धा अशाच पद्धतीने लिहिलं जातं. 3x3 असेल किंवा अजून काय असेल तर 4x2 आहे, काही असेल. आता तुम्ही एक गोष्ट इथे थोडंसं तुम्हाला पटकन लक्षात आलं असेल तर, अरे सर तुम्ही ऑर्डर ही स्क्वेअर ऑर्डर नाही लिहिलेली आहे, तुम्ही थोडीशी ऑर्डर विचित्र वाटते बघायला. कारण साहजिक आहे की आपण डिटर्मिनंट मध्ये जी गोष्ट बघितली ना, तर डिटर्मिनंट इज ओनली ऍप्लिकेबल फॉर स्क्वेअर टाइप ऑफ अरेंजमेंट. म्हणजे काय की रोज तेवढेच कॉलम, तरच आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. मॅट्रिक्सवर अजिबात रेस्ट्रिक्शन नाही आहे, मॅट्रिक्सवर बिलकुल रेस्ट्रिक्शन नाही आहे. आपण मॅट्रिक्सचे जर एक्झाम्पल बघायला गेलं ना तर असं लिहूया 1 2 3 4 5 6 7 and 8. ठीक आहे. सो आता इथे बघितलं तर आपल्याला माहिती आहे की वी रिप्रेझेंट दिस वन ॲज रो अँड दिस वन ॲज कॉलम. आता हे मी तुम्हाला पुन्हा रिवाइज करून घेतोय. ठीक आहे. आपण याला काय म्हणणार, रो 1, याला रो 2 म्हणणार, याला कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 आणि कॉलम 4. आपण ह्या गोष्टी आपल्याला पाठ आहेत, तोंडपाठ आहेत, डिटर्मिनंट मध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही याच्यावरती ऑपरेशन पण करून झालेलं आहे. ठीक आहे. मग आता ऑर्डर कशी लिहायची तर पहिली गोष्ट म्हणजे m काय रिप्रेझेंट करतो, रोज, बरोबर आहे, आणि n काय रिप्रेझेंट करतो, कॉलम्स. मग ऑर्डर m क्रॉस n ने लिहिली जाते हे आपल्याला माहिती आहे.
म्हटल्यावर ज्यावेळी मी एम क्रॉस एन ज्यावेळी इथे लिहिणार आहे त्यावेळी 100% काय होणार आहे इथे एम काय असणार आहे माझा नंबर ऑफ रोज ते किती आहे 2 मग मी इथे लिहू शकतो ना ऑर्डरला 2 इंटू कॉलम किती आहेत 1 2 3 4 सो 4 सो इथे ऑर्डर 2 क्रॉस 4 ही ऑर्डर चालते डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत ह्या गोष्टी चालत नाही डिटर्मिनंट तुम्ही लिहिला तर ऑब्विसली तुमचं नोटेशन असं असेल आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 सो दिस कॅन गिव्ह यू डिटर्मिनंट ओके आपण ह्याचं डिटर्मिनंट काढू शकत नाही लक्षात घ्या आपण मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट काढू शकतो पण ते एक स्पेशल केस मध्ये ज्यावेळी तो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल ठीक आहे पण डिटर्मिनंटची डेफिनेशन अशी आहे की इट इज अ स्क्वेअर अरेंजमेंट ठीक आहे इट इज नॉट अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट और रेक्टँग्युलर अरे असं म्हणत नाही आपण तिथे स्क्वेअर अरे म्हणणार किंवा स्क्वेअर अरेंजमेंट म्हणणार कारण काय आहे ज्यावेळी ऑर्डर आपण लिहितो त्यावेळी शक्यतो आपण काय लिहितो एम पण लिहितो और आपण असं पण लिहितो की ऑर्डर इज एम असं एकदाच का लिहितो कारण डिटर्मिनंट मध्ये काय व्हायचं एम क्रॉस एन चालेल किंवा एम क्रॉस एम वाय बिकॉज एम इज इक्वल टू एन कारण रोज आर इक्वल टू कॉलम पण मॅट्रिक्स मध्ये असं चालत नाही ही गोष्ट आपल्याला क्लिअर असली पाहिजे मॅट्रिक्स वर्क्स ऑल टुगेदर डिफरंट त्याच्यामध्ये डिफरंट कॉम्बिनेशन चालू शकतात तुम्ही किती म्हणा 1 क्रॉस 3 3 क्रॉस 7 4 क्रॉस 40 100 क्रॉस 200 all this will work in matrix okay but this won't work this all whatever I have written won't work in determinant ही गोष्ट क्लिअर असावी त्यामुळे बेसिक फरक समजून घ्या ठीक आहे आता हे झालं आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे नोट करण्यासारखा की मॅट्रिक्स ओके मॅट्रिक्स डज नॉट गिव्ह अ व्हॅल्यू लाईक डिटर्मिनंट ठीक आहे लाईक डिटर्मिनंट आता आपल्याला ही गोष्ट एक माहिती आहे की डिटर्मिनंट म्हणजे काय एक व्हॅल्यूच आहे आता हे जे मी काय लिहिलंय हे समथिंग इक्वल टू अ व्हॅल्यू असणार आहे बरोबर आहे पण हे जे मी लिहिले ना दिस इज नॉट इक्वल टू एनी व्हॅल्यू ठीक आहे आपल्याला मॅट्रिक्स एक व्हॅल्यू देत नाही लक्षात घ्या मॅट्रिक्स व्हॅल्यू देणारा नाही ही गोष्ट डिटर्मिनंट गिव्हज अस व्हॅल्यू ही गोष्ट डोक्यामध्ये फिक्स आणि पक्की करून ठेवा त्याच्यामुळे असं कधी पण दिसलं ना अरे बाबा डिटर्मिनंट तर व्हॅल्यू निघणार आहे मॅट्रिक्स दिलाय असं दिलंय तुम्हाला स्क्वेअर असं बॉक्स मध्ये आणि जर तुम्ही त्याची व्हॅल्यू काढली ओके सो दिस इज कम्प्लिटली रॉंग सो दिस इज नॉट व्हॅलिड फॉर द मॅट्रिक्स सो तुम्ही डिफरंट टाइपचे मॅट्रिक्स काही लिहू शकता काय त्याचं काही कंपल्शन नाही 1 2 3 4 दिस इज ऑल्सो मॅट्रिक्स 1 2 3 4 दिस इज ऑल्सो मॅट्रिक्स आता आपण बघितला 1 2 3 4 5 6 7 8 9 दिस इज ऑल्सो मॅट्रिक्स त्यामुळे असं नाहीये की डिटर्मिनंट मध्ये फक्त स्क्वेअर ऑर्डर मॅट्रिक्सची पण स्क्वेअर ऑर्डर येणारच आहे ऑब्विसली हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे 3 by 3 चा आता हे सगळं मी डिस्कस करणार आहे याच्यामध्ये रोज किती आहेत बघा रोज 1 2 3 4 म्हणजे 4 आणि कॉलम ए इथे किती आहेत एक रो आणि 4 कॉलम सो 4 by 4 into 1 1 क्रॉस 4 आता ह्याला रो मॅट्रिक्स ह्याला कॉलम मॅट्रिक्स वगैरे असं म्हटलं जातं ते आपण बघून घेणार ठीक आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये पण समजून घ्या की ऑर्डर कुठल्या पद्धतीने लिहिली जाते एम रिप्रेझेंट करतात रोज आणि एन रिप्रेझेंट करतात कॉलम ऑर्डर लिहिली जाते एम क्रॉस एन या पद्धतीने ठीक आहे सो मॅट्रिक्स मध्ये हवे तेवढे भरमसाठ प्रकार असू शकतात आता जर मी म्हटलं की म्हणतात ना की एखादा मॅट्रिक्स ए आहे देयर इज अ मॅट्रिक्स ए ऑफ ओके मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन ठीक आहे एम क्रॉस एन मग त्याला डिनोट कसं करायचं इट कॅन बी denoted by A is equal to Aij okay m cross n ठीक आहे आता इथे लक्षात घ्या ह्याच्यात अजून एक कंडिशन ऍड होते की I ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अप टू काय असणार आहे तर m असणार आहे कारण पहिली गोष्ट आपण रिप्रेझेंट करतो रोजनी बरोबर आहे आणि n ची व्हॅल्यू पण काय असणार आहे व्हॅल्यू ऑफ j विल बी लेस दॅन और लेस दॅन इक्वल टू एन ग्रेटर दॅन इक्वल टू 1 म्हणजे काय आहे आता ह्याच्या वेळेला बेसिक अंडरस्टँडिंग समजून घेऊया की ज्यावेळी मी असं लिहितो ना की बाबा आय ची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा जास्त असू शकते आणि एन पेक्षा कमी तर म्हणजेच काय की ज्यावेळी मी लिहिणार आहे ना तर अरेंजमेंट माझी कशी असते आता बघा आपण प्रॉपर जर एखादा 3 by 3 चा मॅट्रिक्स लिहायचं म्हटलं 3 by 3 चा जर मॅट्रिक्स मी लिहायचं म्हटलं मी काय लिहू शकतो A11 A12 A13 बरोबर आहे A21 A22 A23 A31 A32 A33 आता इथे जर ऑब्झर्वेशन केलं तर हे A11 म्हणजेच काय रे इक्वल टू काय Aij आहे ना म्हणजेच I ची व्हॅल्यू काय झाली 1 आणि J ची व्हॅल्यू सुद्धा झाली 1 बरोबर आहे
म्हणजेच आता बघा की मिनिमम व्हॅल्यू दॅट आय और जे कॅन टेक इज 1. याच्यापेक्षा खालची तर व्हॅल्यू येऊ शकत नाही. असं नाही ना मी लिहिणार A00 असं मला लिहायला अलाउडच नाहीये, म्हणून हे लिहिलेलं आहे आय कॅन टेक ऍटलीस्ट मिनिमम व्हॅल्यू 1. ठीक आहे. आणि मॅक्सिमम काय असू शकते, एम असू शकते. आपण जनरल मध्ये मॅट्रिक्स लिहिलेलं आहे, आठवत असेल तर बघू शकता तुम्ही. आठवा जरा, थोडंसं तुमच्या डोक्यावर स्ट्रेस द्या. मी इथे लिहितो जनरल ज्यावेळी आपण मॅट्रिक्स लिहितो किंवा डिटर्मिनंट लिहिलेली आहे Y11 A13 असं करत 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 कुठपर्यंत जाणार आहे मी A1N, बरोबर आहे. आणि ज्यावेळी इथे मी 2 1 लिहीन असं करत करत कुठे येणार आहे मी AM1. ठीक आहे. सो हा जनरल मॅट्रिक्स होता आणि हे बाकी सगळं तुम्हाला फिलअप करता येतं. हे शेवटचं काय होणार आहे MN. ठीक आहे. बघा आता तिथे आपण NN लिहायचो का, कारण फरकच पडत नव्हता डिटर्मिनंट मध्ये आणि N इक्वल टू M होतं. पण इथे तसं नाहीये. इथे काय होतं की N हा N ने रिप्रेझेंट करणार आहे. ओके, कारण हा काय कॉलम रिप्रेझेंट करतो. हा जो दुसरा नंबर आहे ना हा काय रिप्रेझेंट करतो, द नंबर ऑफ कॉलम. आणि हा पहिला आहे ना तो काय रिप्रेझेंट करतो, रो. त्याच्यामुळे तो चेंज नाही झाला. चेंज काय होत आहे, कॉलमचे नंबर चेंज होत आहेत, म्हणून कॉलमला रिप्रेझेंट करतो कोण, तर N. म्हणून मी इथे N लिहिलंय ना की M. ही गोष्ट समजून घ्या. आणि इथे बघा हा रो 1 हा रो 2 म्हणजे रो बदलत चालले, म्हणजे शेवटचा रो काय असणार आहे M, कारण M डिनोट्स रो. आता ही गोष्ट डोक्यात फिट झाली ना तर जनरल मॅट्रिक्स काय हे मला वाटतं इथे तुमचं क्लिअर झालं असेल की मॅट्रिक्स आहे काय, डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स मधला दोघांमधला फरक काय आहे हे पण इथे क्लिअर झालं असेल. आता एवढा वेळ ह्याच्यावरती वेळ देण्याचं कारण काय की तुमचा बेसच जर 100% पक्का नसेल ना तर तुम्ही काय लेसन शिकणार, बरोबर आहे ना. मला मॅट्रिक्स एक्झॅक्टली आहे का हे तर भाईसाहेब समजलं पाहिजे, नाहीतर मजाच नाहीये त्या गोष्टीला, बरोबर आहे. सो तेवढं झालं, तेवढ्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या त्या मी करून घेतल्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून भरपूर गोष्टी आपण याच्यामध्ये बघू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे माझ्याकडे, ते एक एक्झाम्पल तुम्हाला देतो म्हणजे क्लिअर होईल. बघा, राईट A ऑफ ऑर्डर 3x2 वेअर A इज इक्वल टू AIJ, म्हणजे आपल्याला एक मॅट्रिक्स लिहायला सांगितलंय, सांगतो क्वेश्चन, अँड AIJ इज इक्वल टू I प्लस 2J. ठीक आहे. आता बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं काय, एक मॅट्रिक्स लिहा तुम्ही स्वतःहून लिहा ज्याला त्यांनी काय सांगितलं ऑर्डर 3x2 आहे. म्हणजे 3x2 ऑर्डर म्हणजे ह्याच्यावरून काय कळलं पाहिजे आपल्याला की त्याच्यामध्ये 3 रोज आहेत, म्हणजे 1 2 3 आणि कॉलम किती आहेत 2 1 2. ठीक आहे. सो असा काहीतरी दिसणारा हा मॅट्रिक्स असणार आहे. ठीक आहे. सो 3x2 चा मॅट्रिक्स आपल्याला काढायचा आहे. वेअर A इज इक्वल टू AIJ म्हणजे बरोबर आहे ते AIJ च्या फॉर्म मध्ये जाणार आहे. पण इथे बघा त्यांनी केलेलं AIJ हा माझा जे आहे इज इक्वल टू दिस. म्हणजेच काय आहे की आता बघा ज्यावेळी मी पहिला एलिमेंट काय लिहिणार A11 लिहिणार फॉर शुअर. मग A11 लिहिल्यानंतर AIJ ला मी ज्यावेळी कम्पेअर करेन तेव्हा I ची व्हॅल्यू काय झाली 1, J ची व्हॅल्यू काय झाली 1. मग ज्यावेळी मी ह्याच्यात पुटअप करेन त्यावेळी ते काय होणार आहे A11 इज इक्वल टू 1 प्लस 2 इंटू 1. ठीक आहे. कळलं कसं वर्क होतं. सो दिस विल बी 3. ओके. सिमिलरली A12 ज्यावेळी मी लिहिणार आहे म्हणजे हा एलिमेंट दुसरा एलिमेंट बरोबर आहे जो इथे असणार आहे तो लिहिला तर काय होणार आहे I च्या जागेवरती 1 जाईल आणि J च्या जागेवरती काय जाणार आहे 2. सो 2 इंटू 2. सो हे किती झालं 4 5 झालं. म्हणजे पहिले झाले 3 दुसरा झाला 5. सिमिलरली आता इथे काय येणार आहे माझा A21 म्हणजे इथे 2 आला A21 म्हणजे 2 इथे 1 इथे म्हणजे 2 प्लस 2 म्हणजे झाला 4. त्याच्यानंतर A22 म्हणजे इथे 2 आणि इथे 2 4 प्लस 2 6. त्यानंतर इथे A31 3 इथे आला आणि 1 म्हणजे 5 बरोबर आहे. आणि इथे काय आला A32 म्हणजे इथे 4 ने 7. सो दिस कम्प्लीट्स युअर आन्सर. सो असं तुम्हाला काही देतात, काही म्हणजे काही देतात. तुम्हाला आता सांगितलं ना एक मॅट्रिक्स लिहा ज्याची ऑर्डर आहे 4/7. ठीक आहे. 4/7 एक ऑर्डर आहे वेअर बाकी सगळं ते आहे AIJ च्या फॉर्म मध्ये आहे तो सगळं. आणि AIJ बिलॉंग्स टू AIJ इज इक्वल टू I minus 3J. ठीक आहे. सो यू ऑल हॅव टू राईट डाउन दिस मॅट्रिक्स अँड send me the answer. So this will be your homework number 1 for today. जनरल आहे, काही याच्या टेन्शनचा विषय नाहीये, तुम्ही इझिली या गोष्टींना टॅकल आउट करू शकता. कसं आहे महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर या बाकीच्या गोष्टी काही कठीण वाटणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट जर मी इथे बघितला तर अजून एक क्वेश्चन आहे जो थोडासा डिफिकल्ट आहे. तुम्ही म्हणा सर पहिल्याच 10-15 मिनिटात घाबरवत आहे का, तर असं नाही, सवय ठेवा त्याच्या गोष्टीची. ठीक आहे. क्वेश्चन लिहून घेऊया. लेट देअर बी 40 डिफरंट एलिमेंट्स. लेट there be 40 different elements
ठीक आहे, 40 डिफरंट एलिमेंट्स आहेत. देन फाइंड काय दिलंय बघा. पहिली गोष्ट, टोटल नंबर ऑफ पॉसिबल ऑर्डर, ओके, ऑर्डर ऑफ मॅट्रायसेस which can be formed using all the elements. हा दोन पार्ट मध्ये डिवाइडेड क्वेश्चन आहे, बट आय विल गो विथ द पार्ट 1 ओनली स्टार्टिंग साठी. ठीक आहे, आता बघा हा थोडासा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आहे, कारण काय आहे इथे थोडं पीएनसीचं लॉजिक अप्लाय होतं. आता पीएनसी वाले खुश झाले असतील, ज्यांना जमलं नाही ते टेन्शनला आले असतील. ठीक आहे, आपण बघूया. त्यांचं म्हणणं काय की 40 एलिमेंट आहे. 40 एलिमेंट म्हणजे काय की 40 जागा आहे. ठीक आहे, अशा कशाही असू शकतात, त्या किती जागा असतील. आता त्या ऑर्डर मला काय आहे माहित नाही, त्यांनी सांगितलं किती ऑर्डर बनवू शकतात. आता एक लक्षात घ्या, 1 × 40 ही एक ऑर्डर आहे, बरोबर आहे. मी एक रो लिहिला असा आणि 40 कॉलम काढले, म्हणजे काय हा मॅट्रिक्स कसा दिसेल, असा दिसेल. हे असे 40, बरोबर आहे. त्याच्यानंतर 40 × 1 हा पण एक ऑर्डर झाला, हा कसा दिसेल, असा. हे असे 40, बरोबर आहे. म्हणजे अशी किती ऑर्डर बनवू शकतात हे आपल्याला भाईसाहेब विचारतायत. ठीक आहे, मग आता इथे काय विचार करायला लागेल, तर पहिली गोष्ट की आपल्याला ऑर्डर लिहायची पद्धत माहिती आहे, बरोबर आहे. आपल्याला ऑर्डर लिहायची पद्धत माहिती आहे. आपण ऑर्डर कशी लिहितो, m × n, बरोबर आहे. m × n ने ऑर्डर लिहितो. पण इथे थोडासा विचार करा, ज्यावेळी आपण ऑर्डर लिहितो, बरोबर आहे. आता 3×3 जर माझे ऑर्डर असेल तर मी काय लिहिणार, 3 × 3, म्हणजेच काय झालं 9, म्हणजेच काय विच इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स, बरोबर ना. आता 3×3 च्या 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे. हा 3×3 चा जर मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे, तर ह्याच्यात एलिमेंट्स किती आहेत, 9, बरोबर. म्हणजे ते कशावर मिळाले मला, m × n ने मिळाले. म्हणजेच काय मला m × n किती ठेवावं लागेल, तर 40, कारण काय ह्या क्वेश्चनच्या अकॉर्डिंग, कारण माझ्याकडे एलिमेंट किती आहेत, 40 एलिमेंट आहेत. सो दिस कंडिशन शुड बी सॅटिस्फाईड व्हेन आय एम रायटिंग अ मॅट्रिक्स, बरोबर आहे. सो ही गोष्ट झाली. आता ही कंडिशन महत्वाची आहे, म्हणून हे मुद्दाम एक्झाम्पल दिलंय. दिस इज जस्ट एन एक्झाम्पल टू एक्सप्लेन हाऊ नंबर ऑफ एलिमेंट्स आर काउंटेड. ठीक आहे, आता बघा ह्या 40 ला मी असा रिप्रेझेंट करू शकतो, 2⁵ × 5, दिस इज इक्वल टू 40. मग आता डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आला की माझ्याकडे हे चॉकलेट्स आहेत आणि हे चॉकलेट आहेत आणि 2 मुलं आहेत, मला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. स्टार्ट थिंकिंग किती पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. आता बघा हे जे 3 2 आहेत, म्हणजे 3 वेळा 2 2 2 आहेत ना, बरोबर. मी असं लिहितो जरा, असं 2 2 आणि 2 × 5. आता मी m आणि n ह्या दोघांना जर द्यायचं म्हटलं तर ह्याला 2 2 2 दिले, ह्याला 0 दिला, बरोबर आहे. पहिला मी 2च वाटप करतोय. ठीक आहे, याला 2 2 दिले, याला 2 2 दिले, बरोबर आहे. याला 1च दिला, याला 1 2 3 दिले, आणि याला 0 दिला, आणि ह्याला 4 दिले. ठीक आहे, ओके. इथे 4 2 3 आहेत आपल्याकडे. ओके, सो इन दिस वे किती पद्धतीने दिलं, एकाला सगळे दिले, एकाला काहीच नाही, एकाला 2 दिले, एकाला 1 दिला, एकाला 1 दिला, एकाला 2 दिले, एकाला 0, एकाला 3 दिले. हे किती झाले, 4 पद्धती. आता 5चं डिस्ट्रीब्युशन करूया. 5चं डिस्ट्रीब्युशन काय, एकदा ह्याला 5 दिला, ह्याला 0, ह्याला 0 दिला, ह्याला 5, ह्याच्या पलीकडे डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही. म्हणजेच काय झालं की 4 × 2 म्हणजे 8 ऑर्डर्स बनतील. सो नंबर ऑफ डिफरंट ऑर्डर्स ऑफ 40 एलिमेंट्स जेव्हा वापरेल त्यावेळी किती ऑर्डर बनवू शकतात, तर 8 ऑर्डरचे मॅट्रिक्स बनवू शकतात. म्हणजे 40 × 1 1 × 40 असे करून किती 8 मॅट्रिक्स बनवू शकतात, लक्षात घ्या. सो हे इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी मी हे डिस्कशन करतो त्यावेळी मला ही कंडिशन करणं गरजेचं आहे, तरच मला ह्या गोष्टी कळणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. हे आपलं बेसिक डिस्ट्रीब्युशनच्या पार्टवरती आपण वर्क करतोय, याच्यामध्ये काय वेगळं करण्याचा आपण प्रयत्न केलेला अजिबात नाहीये. ओके, सो ह्याच्यामध्ये सेकंड पार्ट. आता सेकंड पार्ट ह्याच्यापेक्षा थोडा अजून इंटरेस्टिंग आहे. काय दिलंय, टोटल नंबर ऑफ मॅट्रायसेस विच कॅन बी फॉर्म. ओके, विच कॅन बी फॉर्म. आता फरक बघा क्वेश्चन मध्ये तुम्ही म्हणाल ज्यांना असं वाटतं हा आणि तो क्वेश्चन सेम आहे, चुकताय तुम्ही. तिथे काय विचारलेलं, ऑर्डर किती बनवू शकतात, तर 8 ऑर्डर बनवू शकतात. 40 40 × 1 1 × 40 2 × 40 असं काही जे असतील त्या 8 प्रकारच्या ऑर्डर बनवू शकतात. कुठल्या मला नाही माहिती, आणि मला घेणं देणं पण नाही, कारण पीएनसीत मला हे गोष्ट माहिती आहे की मला कोणाला काय दिलं ह्याच्याशी मतलब नाहीये, कोणाला कसं दिलं ह्याच्याशी मतलब होतं. तेच इथे गोष्ट आपण बघतोय. पण आता गंमत काय झाली की किती मॅट्रिक्स
मॅट्रायसेस बनू शकतात असं ते विचारतात. आता बघा, ज्यावेळी 1x40 मी म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा टाईप येणार आहे, 2x20 म्हणतो त्याच्यामध्ये टाईप येणार. कारण काय आहे, सिनारिओ इमॅजिन करा, इथे मी एक एलिमेंट लिहिला, इथे लिहिला, इथे लिहिला, असं लिहिलं, ठीक आहे. सो हा 1 2 3 आणि 4 एलिमेंट आहे. ज्यावेळी मी परत अशाच टाईपचं लिहिन तेव्हा मी असं लिहू शकतो ना, परत मी असं लिहू शकतो. म्हणजेच बघा की हा जो 1x40चा जो मी लिहितोय ते डॉट डॉट देतो म्हणजे मोठा आहे पुढे, तर त्याला मी किती वेळा लिहू शकतो, तर भरपूर वेळा लिहू शकतो. मग असे 8 ऑर्डर आहेत, त्या 8 ऑर्डरचे किती मॅट्रायसेस वेगवेगळे बनू शकतात असं विचारलंय मला. तर सिंपल आहे, 40 एलिमेंट आहेत म्हटलं 40 फॅक्टोरियल आणि त्याला मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ ऑर्डर्स. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. नंबर ऑफ एलिमेंट्स फॅक्टोरियल इंटू ऑर्डर्स म्हणजे 8 into 40 फॅक्टोरियल. दिस मच मॅट्रायसेस कॅन बी फॉर्म युजिंग 40 एलिमेंट्स. ओके, समजते? थोडं जास्त मोठा नंबर आहे, घाबरू नका, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, जमणार, सगळ्यांना जमणार. ओके, सो मला वाटतं इथपर्यंत एन्जॉय करत असेल, मजा येत असेल. थोडंसं असं व्हिज्युअलायझेशन मधून बाहेर पडलं आणि रियालिटी मध्ये आल्यासारखं वाटत असेल. ठीक आहे, सो समजलं, जे दोन्ही गोष्टी समजल्या असेल नसतील तर पुन्हा एकदा ऐका, भाषण माझं जे दिलं ते समजून जाईल. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघूया, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. आता हा खूप मजेशीर पार्ट आहे, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. आता पहिली गोष्ट म्हणजे डेफिनेशन जर लिहायची म्हटली तर आपण असं लिहू शकतो, टू मॅट्रायसेस आर इक्वल और आर कॉल्ड इक्वल इफ एंड ओनली इफ orders are same and each corresponding element is equal. Okay, असं आहे ना, बरोबर, element is equal. Okay, this is for a book, this is for a notebook to write. मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही फारसं. माझं म्हणणं काय, पहिला कन्सेप्ट समजून घ्या. दोन मॅट्रिक्स मी इक्वल कधी म्हणू शकतो, जर त्याची ऑर्डर सेम आहे. म्हणजे बघा की एक मॅट्रिक्स आहे 2x2 चा आणि एक मॅट्रिक्स आहे 3x2 चा. सो दिस आर नॉट इक्वल मॅट्रिक्स. मी यांना कंपेअर करू शकत नाही, हे दोन्ही वेगळे. मी कधी कंपेअर करू शकतो, ज्यावेळी एक माझा मॅट्रिक्स 2x2 चा असेल आणि दुसराही मॅट्रिक्स माझा 2x2 चा असेल, तर मी या दोघांना इक्वेट करू शकतो. सो दिस इज राईट, दिस इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, सो ऑर्डर बदलली तर इक्वॅलिटी होल्डच करत नाही. ज्यावेळेस ऑर्डर दोघांची सेम असेल इक्वॅलिटी होल्ड करते. म्हणजेच काय की आता जर मी इथे लिहिलं ना 1 2 3 आणि 4 आणि इथे लिहिलं A B C and D, तर मला क्वेश्चन असा येऊ शकतो, व्हॅल्यू ऑफ A B C आणि D काय आहे. सिंपल, A ला 1 सोबत कंपेअर करा, झालं. B ला 2 सोबत, C ला 3 सोबत, D ला 4 सोबत. दॅट्स युअर फायनल आन्सर. सो दिस इज नथिंग बट इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. एकदम एकदम सोपा चॅप्टर. ठीक आहे, सो एक क्वेश्चन बघून घेऊया याच्यावरती. टाइमपास म्हणजे कन्सेप्ट साठी. सर टाइमपास बघूया म्हटलं आम्ही काही लक्ष दिलं नाही तरी चालणार आहे. ठीक आहे, 7x y आणि 4. ठीक आहे, काय दिलंय, फाइंड A B X अँड ओके A B y पण फाइंड करून टाकेन, त्यात काय फरक झाला. ए काय येणार आहे, कम्पेअर. नाव पहिली गोष्ट ऑर्डर चेक करा, काय आहे 2x2, हा पण काय 2x2. सो ऑर्डर इज सेम. चलो झंझट संपला. आय कॅन इक्वेट द मॅट्रायसेस. ऑर्डर बदलली तर करू शकत नाही. सो A इज इक्वल टू 7, X इज इक्वल टू 2, Y इज इक्वल टू 3, B इज इक्वल टू 4. दॅट्स युअर आन्सर. ओके, आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं अजून तुम्ही गेला तर बोर्डमध्ये गमतीशीर क्वेश्चन येतात. असे क्वेश्चन येतात ना की इथे तुम्हाला असं इक्वेशन दिलेलं असतं की A प्लस B, इथे x प्लस वाय, इथे b प्लस सी, इथे c प्लस ए, असं काहीतरी दिलेलं असतं आणि समोर इथे काहीतरी व्हॅल्यू दिलेलं असतात 1 2 3 आणि 4 असं. अँड देन फाइंड ए अँड बी, असा क्वेश्चन येऊ शकतो. हा क्वेश्चन नाहीये, ऑब्व्हियसली हा क्वेश्चन नाहीये, नाहीतर लगेच तुम्ही क्वेश्चन देऊन सोडवाल. अशा टाईपचा क्वेश्चन येतो, हे मला सांगायचं, बाकी नाही. ठीक आहे, सो बोर्डमध्ये ज्यावेळेस जेई मध्ये एवढा फालतू क्वेश्चन कोण विचारत नाही, बोर्डमध्ये विचारतात हे लोक की भाई हे असं असं असेल तर काय करू शकतो. असंच करू शकतो, याला इक्वेट करा, या भाईसाहेबला इकडे इक्वेट करा, याला इकडे इक्वेट करा, याला इक्वेट करा आणि याला इकडे इक्वेट करा. झालं, इक्वेट करून घ्या, आन्सर भेटून जाईल. बिंदास, सिंपल एकदम. ठीक आहे, आता जर असा क्वेश्चन आला 1xy आणि 4 आणि दुसरा तुम्हाला जर दिलेला आहे अल्फा बीटा 1 3 आणि 0. इफ क्वेश्चन इज आस्क्ड फाइंड
एक्स वाय अल्फा बीटा. सो इथं सोल्युशन समोर नो लावून टाकायचं, न सोल्युशन, बिकॉज ऑर्डर इज डिफरंट. याची ऑर्डर काय भाई साहब, रो किती आहे 4, कॉलम किती आहे 1, याची 2/2. ॲज ऑर्डर इज डिफरंट वी कॅनॉट कम्पेअर. ऑर्डर इज डिफरंट सो वी कॅनॉट इक्वेट. दॅट्स इट, सिम्पल एज दॅट. ठीक आहे, बघा किती सिम्पल आहे. मॅट्रायसिस खरंच सिम्पल गोष्ट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मला काय दम वाटतच नाही. मजेशीर आहे, पण शिकायला एन्जॉयमेंट आहे, एक चेंज पण होऊन जातो जरासं डिफरंट टॉपिक मधून. सो काय हरकत नाही. ओके, सो झालं हे एवढं इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स वरती हे भरपूर झालं. नेक्स्ट पॉईंट, आता जरासा लेंथी पॉईंट सुरू आहे. लेंथी नाही म्हणजे डेफिनेशन आहे डिफरंट. ओके बरं, क्लासिफिकेशन ऑफ मॅट्रायसेस. ओके, क्लासिफिकेशन ऑफ मॅट्रायसेस. आता किती प्रकारचे मॅट्रिक्स आहे हे समजून घ्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळी तुम्ही बोर्डमध्ये जाल ना, बोर्डचा अभ्यास ऑब्व्हियसली करणारच आहात. ओके, टेन्शन घेऊ नका, मीच असेल तर तुम्हाला कुठे सोडत नाही. 2 वर्ष तुम्हाला कुठेही सोडत नाही, त्यामुळे मीच असणार. कुठे जिथे जाल तिथे मॅथ्ससाठी मीच आहे. कसं आहे की त्यावेळी क्लासिफिकेशन खूप जास्त मॅटर करतं. कारण काय माहिती, क्वेश्चन्स असे विचारले जातात ना की तुम्हाला जर बेसिक क्लासिफिकेशन ऑफ मॅट्रिक्स येतच नसेल, जरा डब्बा करू, काहीच करणार नाही, पूर्ण वाट लागणार त्या गोष्टीची. लक्षात घ्या, तुम्हाला काय आहे, तुम्हाला मेजरली सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की हा मॅट्रिक्स म्हटल्यावर कसा दिसतो, अमुक मॅट्रिक्स कसा दिसतो, ह्याचं काय वैशिष्ट्य आहे, याचे काय प्रॉपर्टीज आहे, हे सगळं पटकन नजरेसमोर आलं ना तरच तुम्ही या गोष्टी लगेच क्लिअर करू शकता. अदरवाईज काय माहिती प्रॉब्लेम होणार. अदरवाईज तुम्हाला प्रॉब्लेम 100% होणार आहे. कारण काय होतं की एक गोष्ट मी बघितली की मुलांना सांगितलं सिंग्युलर मॅट्रिक्स. सर सिंग्युलर मॅट्रिक्स काय म्हणजे इथून सुरुवात होते, हे नाही पाहिजे ना. ठीक आहे, सो फर्स्ट पॉइंट याचा बघूया, रो मॅट्रिक्स. आणि मी अगदी तुम्हाला पुस्तकी ज्ञानाप्रमाणे डेफिनेशन देणार नाही, तुमच्या अंडरस्टँडिंग वाढवण्याचं काम माझं आहे. ओके, आता रो मॅट्रिक्स मध्ये एकदम सिंपल आहे की तुमचा मॅट्रिक्स दिसतानाच रो टाईप दिसेल. म्हणजे इथे काय गंमत होणार आहे, इथे तुमची गंमत होणार आहे नंबर ऑफ रोज. ओके, नंबर ऑफ रोज काय असणार आहेत तुमच्या इथे कमी असणार आहेत नंबर ऑफ कॉलम्स पेक्षा. ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर, ओके लिहून घेऊया, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 क्रॉस m, ओके, इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. ओके, असं नको, आपण असं लिहू शकतो. रो मॅट्रिक्सला सगळ्यात बेस्ट आपण जर डिफाईन करायचं म्हटलं तर नंबर ऑफ rows is less than number of columns. ठीक आहे, आता नको कारण ही कन्फ्युजन होऊन जाईल, बिकॉज दिस विल बी अ डेफिनेशन फॉर हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स. ओके, सॉरी. ओके, ते बरोबर आहे. 1 into m नेच आपल्याला डिफाईन करायला. रो म्हटल्यावर एकच रो असतो. ओके, लेट अस मेक दिस क्लिअर. बरोबर आहे, मॅट्रिक्स of order 1 cross m is called, this should be it, is called row matrix. Okay, example जर म्हटलं तर 1 cross 5 is a row matrix. ओके, आपल्याला ते पुढे कसं ह्याच्यात अजून गोष्टी आहेत. ज्यावेळी मी म्हटलं ना m is less than n तर तो हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स मध्ये जाईल. ठीक आहे, सो अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 क्रॉस m इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. म्हणजे 1 क्रॉस 5 हा एक झाला. मग याला लिहू कशी शकतो आपण 1 2 3 4 आणि 5 झालं. आता हे 1 क्रॉस 5 म्हणून 5 लिहिले नाही, तुम्ही काही लिहू शकता a b c d 0 झाला. हा काय झाला 1 क्रॉस 5 चा झाला, कारण रो किती आहे त्याच्यामध्ये, रो 1 आहे आणि कॉलम 1 2 3 4 आणि 5 कॉलम आहेत. सो 1 क्रॉस 5. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की मेजरली तुम्ही पुढे ज्यावेळी जाल त्यावेळी तुमचं कन्फ्युजन याच्यामध्ये काय वाटणार आहे की अरे हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स आणि हा सेमच असतो का, तर नाही, ह्याच्यामध्ये फरक आहे. आता मी जसं कन्फ्युज झालो की अरे नाही, मी डेफिनेशन देताना अजून सिम्प्लिफाय करून काहीतरी देण्याचा प्रयत्न करत होतो, पण नाही, ते कन्फ्युजन होणार. सो असंच लक्षात ठेवा, 1 क्रॉस m इज दिस. म्हणजे काय, एक सिंगल रो मग कितीही असू दे. आता मी हा m का लिहिलाय तर कितीही गोष्टी असू दे, काय फरक नाही पडणार आहे. ओके, हे कितीही चालतील, मला कॉलम किती चालतील. ठीक आहे, आता सेकंड इथे काय होणार आहे, कॉलम मॅट्रिक्स. आता कॉलम मॅट्रिक्सला काय, हॅव्हिंग एक्झॅक्टली 1 कॉलम. इथे म्हणू शकता एक्झॅक्टली 1 रो. आता इथे हॅव्हिंग एक्झॅक्टली 1
कॉलम. आता 1 कॉलम म्हटलं विषय संपला ना. 1 2 3 4 5 अशी किती असले तर ऑर्डर काय मॅटर नाही करत मला. सो मी त्याला n×1 या हिशोबाने पण लिहू शकतो. ठीक आहे, n×1. इथे रो किती झाले भरपूर आणि कॉलम झाले एकच. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. हे कॉलम मॅट्रिक्स एक्झाम्पल आहे. आता इथे 1×m लिहिण्याचं कारण तुम्हाला वाटेल सर आपण m×n लिहितो ना, मग आपण 1×n इथे लिहूया का? चालेल, लक्षात घ्या. माझं काय म्हणणं आहे, ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा रो मॅट्रिक्स म्हटलं की भाई एक रो मध्ये इन्फिनाइट एलिमेंट्स लिहिले तरी तो रो मॅट्रिक्स आहे. आडवे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल त्यावेळी असे लिहिले त्यावेळी तो कॉलम मॅट्रिक्स आहे. विषय संपला. ह्याच्या पलीकडे डोकं अजिबात चालवायचं पण नाही आणि त्रास पण द्यायचा नाही. आधीच छोटा आहे. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स जे मी आता डेफिनेशन लिहित होतो ना तिथे. आता हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स म्हणजे काय? इफ नंबर ऑफ रोज इज लेस than number of columns, then it is a boring definition is called horizontal matrix. ते पीपीटी करतो ते बरं असतं. हे माझं अक्षर आधी त्यात चांगलं आहे भरपूर. ओके, आता एखादा मॅट्रिक्सची ऑर्डर ए मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर अशी आहे आपण म्हणूया m×n. तर इथे काय होणार आहे, m इज लेस दॅन n. मग तो कुठला मॅट्रिक्स होईल? हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स. आता इथे बघा एक्झाम्पल जर मी लिहायचं म्हटलं तर असं लिहिलं 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता ह्याच्यात काय होणार आहे, रो किती झाले 2 आणि कॉलम किती झाले 4. सो येस, याच्यावरती आपली कंडिशन जी m इज लेस दॅन n किंवा n इज ग्रेटर दॅन m ही इथे सॅटिस्फाय होते. सो येस, दिस इज अ हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स. ठीक आहे. सो लक्षात घ्या, अपिअरन्स वरूनच गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की बाबा रो म्हणजे असा, कॉलम म्हणजे असा, हॉरिझॉन्टल म्हणजे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल रो मॅट्रिक्स इज अ हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स का? तर आहे, पण ती स्पेशल केस झाली. पण हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स ऑल टुगेदर काय की तिथे m शुड बी लेस दॅन n. मग असा कुठलाही जो मॅट्रिक्स असेल, येस दॅट इज अ हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स. आता मला वाटतं कॉलम किंवा व्हर्टिकल मॅट्रिक्स बद्दल तुम्हाला प्रॉब्लेम नसावा. वर्टिकल मॅट्रिक्स इथे काय येणार आहे, नंबर ऑफ रोज इज मोर दॅन कॉलम्स सच मॅट्रिक्स ओके इज कॉल्ड वर्टिकल मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणजेच काय, इथे m ग्रेटर दॅन n झाला. आता m ग्रेटर दॅन n म्हणजे कसं दिसेल, 1 2 3 4 5 6 7 8. आता इथे रो किती झाले 1 2 3 4. हे 4 रो आणि कॉलम किती झाले 2. म्हणजेच काय झालं, इथे 4 इज ग्रेटर दॅन 2. म्हणजेच आपली कंडिशन जी आहे m ग्रेटर दॅन n दॅट इज सॅटिस्फाईड. सो दिस गिव्हन मॅट्रिक्स इज अ वर्टिकल मॅट्रिक्स. आता वर्टिकल म्हटल्यावर उभा दिसणार आहे 100%. सो तेवढे मला वाटतं गोष्ट एवढं IQ तर सगळ्यांचं आपल्या वर्किंग मध्ये आहे की आपल्याला या गोष्टी कळू शकतात. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर असेल तर चलो नेक्स्ट टाईप बघून घ्या. आजचं बेसिक लेक्चर मध्ये तुम्हाला फक्त मॅट्रिक्सच्या बद्दल सगळं त्याची हिस्ट्री, गाव, नाव, पत्ता या गोष्टी सांगण्याचं आहे. बाकी मेजरली ऑपरेशन जे आहे ते आपण आज थोडंसं सुरू करू. पण मल्टिप्लिकेशन इज अ व्हेरी मेजर ऑपरेशन. ओके, मल्टिप्लिकेशनला भली मुलं चुकतात. आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन चुकतं म्हणजे काहीतरी डेंजर असणार आहे. डेंजर नाही आहे, थोडं किचकट आहे. बघूया आपण जेव्हा अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स सुरू होईल त्यावेळी बघू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर काय कुठलं झालेलं आहे, ABCD कितवा झालेलं, 4 झालेलं आहे का, D E लिहिलं. ई पार्ट काय असणार आहे, झिरो मॅट्रिक्स, झिरो ऑर नल मॅट्रिक्स. मला वाटतं आता ठीक आहे. आता मला वाटतं भरपूर लोकांच्या ट्यूब पेटल्या असतील की इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स, इफ ऑल द एलिमेंट्स of a matrix are 0, then it is called zero or null matrix. ठीक आहे. सो इथपर्यंत गोष्टी क्लिअर असाव्यात सगळ्यांना. एवढ्या याच्यात काय प्रॉब्लेम नाहीये. आता विचार करा तुम्ही हा काढू कसं शकता. ओके, आणि याला डिनोट करण्याची पद्धत असा आहे, हा बोल्ड O किंवा 0 काढलात ना की हा नल मॅट्रिक्स डिनोट करतो. ठीक आहे. सो कुठलाही डिटर्मिनंट मॅट्रिक्स घ्या, त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स टाका 0 0 0. दिस इज अ नल मॅट्रिक्स.
दिस इज अ नल मॅट्रिक्स, ओके, दिस इज अ नल मॅट्रिक्स, काही घ्या, ऑल दिस आर नल मॅट्रिक्स. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये कसं आहे की ऑर्डर तर आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्स मध्ये काय फरक पडत नाही ऑर्डरचा. आपल्याला एवढं माहिती आहे की सगळे एलिमेंट भाईसाहेब ज्यावेळी 0 असतील त्यावेळी तो काय असणार आहे, तो 100% नल मॅट्रिक्स असणार आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आणि पुढे जाऊन तुमचं कन्फ्युजन मी अवॉइड करणार आहे, ते सांगतो पुढे जाऊन कसं असणार आहे ते. मला वाटतं ते सिंग्युलर मॅट्रिक्स होतं. ठीक आहे. एलिमेंट सगळे 0 पाहिजे. ठीक आहे. सगळे एलिमेंट 0 पाहिजे, एक पण इथे दुसरा कुठला एलिमेंट नाही चालणार, सगळे 0 तरच तो नल मॅट्रिक्स किंवा 0 मॅट्रिक्स. हा, आता एक महत्वाचा पॉइंट कसं म्हटलं तर की स्क्वेअर मॅट्रिक्स. कारण काय आहे की स्क्वेअर मॅट्रिक्स एक स्पेशल केस बनवतो, बऱ्याचशा गोष्टींची स्पेशल केस बनवतो. इथे काय होतं की नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे. आता स्क्वेअर मॅट्रिक्सची ही डेफिनेशन मला माहिती आहे, तर ऑर्डर काय असणार आहे याची, इथे एकतर n क्रॉस n होऊन जाईल ऑर्डर, बरोबर आहे, आपण हे डिटर्मिनंट मध्ये बघितलं होतं. आता एक लक्षात घ्या, स्क्वेअर मॅट्रिक्स ऑब्व्हियसली मी काढू शकतो 1 2 3 4, सो दिस इज स्क्वेअर मॅट्रिक्स 2x2. ठीक आहे. 3x3 चा काढला तर 1 2 3 4 5 6 0 1 2. 3x3 चा हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का, कारण ऑर्डर काय आहे इथे सेम आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट मला जाणून घेणं किंवा समजणं फार गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये गंमत काय होते की आपण स्क्वेअर मॅट्रिक्सची वी कॅन, ओके, असं म्हणूया, वी कॅन कॅल्क्युलेट डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स. आता तुम्ही म्हणा सर मग डिटर्मिनंटच काढायचा आहे का, तर नाही. मी म्हणेन जर ए एक मॅट्रिक्स आहे, इफ ए इज अ मॅट्रिक्स देन this is the determinant value of that matrix, or also we can write it as, or we can write determinant of A. ठीक आहे. सो हे जे लिहिलेलं आहे हा जर A असेल, इफ दिस इज A, तर ह्याचा डिटर्मिनंट म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला हे असं लिहायचं आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की हा A जो आहे हा तर डिटर्मिनंट झाला, अजिबात नाही, तो मॅट्रिक्सच राहणार. पण त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपण काढू शकतो. कारण का, कारण त्याच्या ऑर्डर काय आहे, स्क्वेअर. ठीक आहे. सो ऑर्डर 3x3 आहे, 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. सो कुठलाही स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचं डिटर्मिनंट मी काढू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की तो मॅट्रिक्स डिटर्मिनंट झाला, अजिबात नाही. ही जी संकल्पना आहे ही थोडीशी बदलून टाका. ठीक आहे. आता बाकी तर पद्धत तीच राहणार सॉल्व्ह करायची. जर मी असं म्हटलं एक मॅट्रिक्स आहे ए जो आहे ए बी सी डी, सो डिटर्मिनंट ऑफ ए और डिटर्मिनंट ऑफ ए विल बी ए बी सी डी आणि एडी मायनस बीसी. सो सॉल्विंग विल बी सेम, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, सॉल्विंग रिमेन्स सेम. हे महत्वाचं आहे. कसं होतं माहितीये, आपण बरेच वेळा बघतो की अरे चला डिटर्मिनंट काढला म्हणजे तो डिटर्मिनंटच झाला, नाही, ही चुकीची गोष्ट आहे. तो डिटर्मिनंट काय होत नाही, लक्षात घ्या, तो वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण आहे ना सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर आहे. ठीक आहे. सो पहिला सिंग्युलर मॅट्रिक्स. आता सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, इफ A is a, if A is a square matrix, okay, if A is a square matrix and determinant of A is equal to 0, then it is called matrix. Then it is called singular matrix. आणि दुसरा कुठला, प्लुरल. बरोबर आहे, आपण सिंग्युलरचा अपोजिट काय म्हणतो, प्लुरल ना. ओके. सो नॉट प्लुरल, नॉन सिंग्युलर असं म्हटलं जातं. ठीक आहे. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. इथे काय होणार आहे, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स बट डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. आता ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना कन्फ्युजन सांगतो, तर सिंग्युलर मॅट्रिक्सला बरेच वेळा मुलं काय म्हणतात नल मॅट्रिक्स आहे. एक लक्षात घ्या, एखाद्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असणं आणि एखाद्या डिटर्मिनंटचे सगळे एलिमेंट 0 असणं इज डिफरंट. ओके. सो नल मॅट्रिक्स इज नॉट इक्वल टू सिंग्युलर. ठीक आहे. सिंग्युलर म्हणजे काय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आणि नल म्हणजे काय, एलिमेंट्स आर 0. हा फरक आहे. नाही तर मुलं काय म्हणतात सर ह्याचा डिटर्मिनंट काढला तर तो सिंग्युलर होईल. बरोबर आहे, तो डिटर्मिनंट काढल्यावर सिंग्युलर, पण नल मॅट्रिक्स आणि सिंग्युलर मॅट्रिक्स हे डिफरंट आहेत, लक्षात घ्या, फरक राहतो. आता काय होतं, हा 0 देणारच आहे फॉर शुअर, पण एक लक्षात घ्या, एक केस अशी आली 1 2 0 0, तर हा काय नल मॅट्रिक्स नाहीये ना, दिस इज नॉट नल.
ओके, दिस इज नॉट नल मॅट्रिक्स, पण व्हॅल्यू काय देणार आहे, झिरोच देणार आहे, म्हणजे सिंग्युलर तर आहे ना, सिंग्युलर आहे पण नल नाहीये. नाही म्हणून सांगितलं, मुलं बरेच वेळा गफलत करून घेतात की अरे चलो नल मॅट्रिक्स आणि सिंग्युलर मॅट्रिक्स एकच असतो. अरे बाबा बरोबर आहे, नल मॅट्रिक्स झिरो व्हॅल्यू देणार आहे, पण सिंग्युलर मॅट्रिक्स मध्ये काही सगळे एलिमेंट झिरो नको आहेत मला, कुठले पण एलिमेंट चालतील, फक्त त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू, याची जी डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे ना ती झिरो आली पाहिजे, तर तुम्ही सिंग्युलर म्हणू शकतो. लक्षात घ्या, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, नाहीतर आपलं काहीतरी विचार करून आपलं करायला जातात मुलं, त्याचा काय उपयोग नाही. ठीक आहे, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असते, सोपं होत्या. लक्षात, आतापर्यंत गोष्टी भरपूर सोप्या होत्या, सिंग्युलर नॉन सिंग्युलर वगैरे या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे, मला आठवतं मी जेव्हा इंजिनिअरिंगला शिकत होतो मॅट्रायसिस टॉपिक चालू होता आणि आमच्या मॅडम होत्या भरपूर खडूस, एकदम चिडायच्या माझ्यावरती आणि गप्पा मारत वर्गात बसून, यायचं ऑब्व्हियसली मॅथ्स म्हणून कंटाळा यायचा. तर माझा फ्रेंड मला वाटतं त्याला यायचं नाही प्रॉपर मॅथमॅटिक्स, आणि आम्ही पहिल्या बेंचवर बसवायचे आम्हाला मॅडम, घेऊन बसा, कारण आम्ही गोंधळ करायचो मागे, आणि मॅट्रिक्स सुरू होतं आणि सिंग्युलर मॅट्रिक्स बद्दलच डिस्कशन चालू होतं. आणि असं सिंग्युलर मॅट्रिक्स नंतर मित्राला उठवलं आणि मॅडम म्हटलं सांग ह्याच्या अपोजिट मॅट्रिक्स कुठला असतं. आणि आय स्टील रिमेंबर, ओके, मी त्याला प्रॉम्प्ट केलं होतं की प्लुरल म्हणून, आणि तू धुतला होता मॅडमने त्याला. ओके, सो ह्याच्यावर मला माझा इंजिनिअरिंगची गोष्ट आठवली. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही, गमतीशीर एक विषय म्हणून. आता आहे ना, हे जे झालं सिंग्युलर वगैरेचं आपल्याला सॉल्व्हिंग वगैरे माहिती आहे. ठीक आहे, काही नोट्स आहेत ते आपण लिहून घेऊया, इम्पॉर्टंट. ओके, नोट्स लिहून घेऊया. आता बघा की एखादा जर नल मॅट्रिक्स आहे, ठीक आहे, नल मॅट्रिक्स आहे, ऑर्डर एन क्रॉस एन ऑब्व्हियसली, तर तो झिरोच देणार आहे, पहिली गोष्ट. पण बट ज्यावेळी हा झिरो देणार आहे डज नॉट मीन दॅट ए इज झिरो. म्हणजे आता जे सांगितलं ना नल मॅट्रिक्स आणि सिंग्युलर मधला फरक, हे समजून घ्या. ठीक आहे, सो तोच इथे आपण थेरॉटिकली मांडलाय. दुसरा, जर ए मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए आय जे अशा फॉर्मचा आहे, इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, ऑब्व्हियसली ऑर्डर एन असणार आहे. देन त्याच्यामध्ये पहिला पार्ट, एलिमेंट्स ए आय आणि आय, मी चुकलो नाहीये लिहिताना, मी परत सांगतो, ए आय आय आर सेड टू फॉर्म प्रिन्सिपल डायगोनल और मेन डायगोनल. आपण असं म्हणूया, मेन डायगोनल. ओके, आता मेन डायगोनल म्हणजे काय, आता आय आय म्हणजेच काय, A11, A22, A33, A44, A55 अशा पद्धतीने पुढे 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 सगळं अप टू ANN. सो हे जे एलिमेंट्स आहेत हे काय डायगोनल एलिमेंट्स फॉर्म करतात. ठीक आहे, आणि ह्याच्यात इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स, MATRIX. ओके, सो तो मला TR सारखा दिसतो म्हणून बरेच वेळा. ओके, ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स. आता ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय, सम ऑफ all diagonal elements is called trace of a matrix, is called trace of a matrix. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या की एलिमेंट, डायगोनल एलिमेंटचे ज्यावेळी तुम्ही ऍडिशन कराल त्यावेळी आपण म्हणू शकतो TR, त्याला असं म्हणतात, ट्रेस ऑफ अ मॅट्रिक्स A is equal to A11 plus A22 plus up to ANN, म्हणजे आपण म्हणू शकतो समेशन ऑफ I is equal to 1 to n AII. ठीक आहे, सो इन दिस वे. ओके, सो तर हे आय जे नाही, हे आय आय आहे. म्हणजे काय, एखादा जर मॅट्रिक्स आहे जो मला ऑब्व्हियसली असा दिलाय 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, आता इथे महत्वाचं काय की हा स्क्वेअर मॅट्रिक्स असणं गरजेचं आहे. तर हे जी काय लाईन आहे, ओके, सो हे जे काही एलिमेंट्स आहेत, हे सगळे एलिमेंट्स, हे जे एलिमेंट्स आहेत हे काय प्रिन्सिपल डायगोनल म्हणू शकतो. वी कॅन से दॅट प्रिन्सिपल डायगोनल. आणि ह्या मॅट्रिक्स, हा जर ए मॅट्रिक्स आहे आणि याचा मला ट्रेस विचारला तर ट्रेस ऑफ ए मी काय लिहिणार, 1 + 5 + 9 दॅट इज इक्वल टू 15. दॅट्स इट, डन, आन्सर आहे तुमचा. ठीक आहे, सो ही गोष्ट समजून घ्या थोडीशी. कारण काय होतं की एकदा मला वाटतं क्वेश्चन आला होता, ट्रेस ऑफ मॅट्रिक्स वरती क्वेश्चन विचारला गेला होता. आणि इंटरेस्टिंग असं आहे ना की मुलांना माहिती असून सुद्धा मुलांनी गडबड केली होती, यार ट्रेस ऑफ मॅट्रिक्स विसरले, आणि एकदम चिंदी टाईप आहे ना की अरे काय नाही, डायगोनल एलिमेंटची ऍडिशन करा. अरे हो, पण लक्षात तर राहिलं पाहिजे ना भाई, तरच आपण काहीतरी करू शकतो. सो ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे. ठीक आहे, याच्यावर एक क्वेश्चन पण बघून घेऊया आपण पटकन.
काय दिलाय क्वेश्चन बघूया. लेट ए इज इक्वल टू ए आय जे इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज अ ऑफ ऑर्डर काय दिलाय n आणि ए आय जे इज इक्वल टू 2i प्लस 3j स्क्वेअर फाईन. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, इथे महत्वाचं म्हणजे काय, इथे तुमचं बेसिक पहिलं थिंकिंग काय असलं पाहिजे की भाई मी डायरेक्टली हा मॅट्रिक्स लिहू का आणि मग एलिमेंट्स ऍड करू का. तर इथे मला ऑर्डर n दिले, मला माहितीच नाही ऑर्डर किती आहे. मी असं जर मॅट्रिक्स लिहायचं म्हटलं तर केवढा मोठा मॅट्रिक्स होणार, म्हणजे त्याला लिहिण्यात अर्थच नाही खरं म्हणाल तर. मग काय करायचं, तर मला माहिती आहे ट्रेस ऑफ ए याचा फॉर्म्युला काय, समेशन ऑफ ए आय आय, एवढी गोष्ट मला माहिती आहे. आता ए आय आय ओके, तो आपल्याला काय दिलाय ए आय जे दिले बरोबर. मग ए आय जे च्या ऐवजी मी ए आय आय लिहिलं तर हे जे च्या इथे पण काय येणार आहे, आयच येणार आहे. ठीक आहे. सो ही केस येईल बरोबर आहे, इथपर्यंत आलं. आता हेच इक्वेशन हा जे च्या ऐवजी मी आता ए आय आय साठी लिहितोय म्हटल्यावर मी हे चेंज केलं. ठीक आहे. आता याच्यानंतर मला एक माहिती आहे की समेशन मी आतमध्ये घेऊन जाऊ शकतो बरोबर आहे. समेशन आय कॅन अप्लाय समेशन टू बोथ द साइड्स, त्याच्यात कॉन्स्टंट पण मी बाहेर काढू शकतो बरोबर आहे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे काय झालं, n जर पकडला तर हे आठवतं समेशन ऑफ ऍडिशन ऑफ दिस नंबर्स काय होतं, n इंटू n प्लस 1/2 बघा सिक्वेन्स सिरीज आठवत असेल तर. आणि हे 3 इंटू स्क्वेअर ऑफ नंबर्स असतील त्यावेळी काय होतं, n इंटू काय होतं n प्लस 1 आणि 2n प्लस 3 होतं ना, 2n प्लस 1 होतं मला वाटतं, 2n प्लस 3 नाही अपॉन 6. ओके. सो दिस विल बी युअर आन्सर. आता लक्षात घ्या की तुम्ही हे अजून सिम्प्लिफाय करू शकता. 2 ला घालवा, n इंटू n प्लस 1 लिहा, या 3 ला घालवून टाका, n इंटू n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 3. ठीक आहे. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. आता लक्षात घ्या की याचं थिंकिंग आपण कसं केलं की पहिली गोष्ट म्हणजे ना मला इथे स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला आहे त्याच्यामुळे ठीक आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ऑर्डर n दिले, मग मी काढूच शकत नाही. याचा किती मोठा काढणार तुम्ही, n म्हणजे केवढा झाला. सो ड्रॉइंग और रायटिंग अ मॅट्रिक्स इज नॉट फिजिबल. मला ट्रेस विचारलाय ना, आणि खास करून मी काय केलं, ट्रेसचा फॉर्म्युला मला ए आय आय असा फॉर्म्युला आहे. सो त्याच्यामध्ये मी काय केलं की ए आय जेचं इक्वेशन सबस्टिट्यूट केलं, फक्त जेच्या पण ऐवजी मी काय लिहिणार, आय लिहिणार, कारण मला माहिती आहे ट्रेस विचारलेला आहे. ठीक आहे. आणि मग काय समेशन आतमध्ये घेऊन गेलो आणि हे नंबरचं ऍडिशन आणि स्क्वेअर ऑफ नंबरचं ऍडिशन ही आपल्याला गोष्ट सिक्वेन्स सिरीज मध्ये क्लिअरली झालेली आहे. ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असाव्यात. लक्षात घ्या, एवढं तर मला वाटतं सगळ्यांना येत असावं, नाहीतर मग काय उपयोग नाही. ठीक आहे. आता हे झालं. याच्यामध्ये आपण अजून काय बघू शकतो, तर कॉन्ज्युगेट एक होता प्रकार, तो एक बघायला पाहिजे. ठीक आहे. बघूया आपण. चला नेक्स्ट पार्ट काय आहे बघूया, कॉन्ज्युगेट एलिमेंट्स. ठीक आहे. कॉन्ज्युगेट एलिमेंट्स. आता कॉन्ज्युगेट एलिमेंट म्हणजे काय नाही, पहिली गोष्ट म्हणजे जर ए दिलेला आहे ना असा की अल्फा बीटा गॅमा एक्स वाय झेड ए बी सी असं जर एक आपल्याला दिलेला आहे, एक आपल्याला मॅट्रिक्स दिलाय, तर एक्स अँड बीटा, त्याच्यानंतर ए अँड गॅमा, बी अँड झेड, दिस आर ऑल कॉन्ज्युगेट ऑफ ईच अदर. कॉन्ज्युगेट ऑफ ईच अदर म्हणजेच काय की हे एकमेकांचे कॉन्ज्युगेट आहेत. आता याला मी थिअरी मध्ये लिहायचं म्हटलं तर ए आय जे विल बी इक्वल टू ए जे आय. ठीक आहे. इक्वल टू नाही लिहू शकत, ए आय जे अँड ए जे आय आर कॉन्ज्युगेट. ओके. मला वाटतं हे डिटर्मिनंट मध्ये मी घेतलं होतं. आता बघा ना, हा काय होणार आहे, ए 1 2 हा ए 2 1 म्हणजे आय जे जर जे आय झालं म्हणून हे 2, हा 1 3 हा 3 1, हा किती झाला इथे 2 3 हा 3 2 झालं, संपलं. म्हणजे काय आहे, थोडक्यात सांगतो, डायगोनल एलिमेंटच्या पलीकडे अलीकडे जे एलिमेंट्स आहेत ते एकमेकाचे कॉन्ज्युगेट असतात, त्याच्यामध्ये काय फार विषय नाही. ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर तुमच्या असल्या पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून सुद्धा डिस्कशन करायचं म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी इथे आपण डिस्कस करू शकतो की डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिक्स घेतले, त्याच्यामध्ये जर एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं तरी शक्य आहे. मग हे झालं. आता कुठले कुठले पॉईंट झाले अजून बाकी आहे, डायगोनल मॅट्रिक्स. ओके. DIAGONAL डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स मध्ये एकदम क्लिअर गोष्ट सांगतो की डायगोनल एलिमेंट्स, ओके, डायगोनल एलिमेंट्स कॅन हॅव
value or can be 0, okay, or can be 0, but rest of all the elements must be 0. बघा माझं काय म्हणणं आहे की डायगोनल एलिमेंट जे आहे म्हणजे ते व्हॅल्यू त्यांना असू शकते किंवा ते 0 पण असू शकतात, पण डायगोनल सोडून इतर सगळे जे एलिमेंट्स आहेत ते 0 कंपल्सरी असले पाहिजेत. म्हणजे काय, जर मॅट्रिक्स ए लिहायचा प्रयत्न केला तर 1 इथे 0 इथे 0 इथे 0 2 0 0 0 3. सो दिस इज अ डायगोनल मॅट्रिक्स, कारण डायगोनलला व्हॅल्यू आहे बाकी सगळे 0. मग मी हे जे वाक्य लिहिलंय कॅन हॅव व्हॅल्यू ऑर कॅन बी 0, तर मुलं असं म्हणतात सर जर हे 0 आहे हे 0 आहे हे 0 आहे इथे 0 आला हा 1 आला हा 0 0 0 इथे पण 0, तर हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का? यस. कारण माझं काय म्हणणं आहे ह्यांना काही ना काहीतरी इथे असाइन पाहिजे, काही असू शकतं 0 असेल नाही तर एनी कॉन्स्टंट, पण हे जे ऑफ डायगोनल एलिमेंट्स आपण ज्यांना म्हणतो ऑफ डायगोनल, तर ते सगळे 0 पाहिजे. ठीक आहे. सो ऑल ऑफ डायगोनल एलिमेंट्स मस्ट be 0, कंपल्सरी आहे. इट इज कंपल्सरी दॅट दे मस्ट बी 0, 100% 0 असलेच पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. हा अजून एक आहे, ह्यांना रिप्रेझेंट करायची पद्धत आपण असं लिहू शकतो DIAG, आणि हे इथे जर आता फॉर एक्झाम्पल जर असा ए आहे हा की अल्फा 0 0 0 बीटा 0 0 0 गॅमा, तर मी लिहू शकतो त्याला डायगोनल ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा. याला अशा पद्धतीने सुद्धा मी रिप्रेझेंट करू शकतो. आय कॅन रिप्रेझेंट दिस इन दिस वे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण एक नोट आपण लिहू शकतो की किती झिरोज मिनिमम असू शकतात किंवा किती डिस्टिंक्ट एलिमेंट्स असू शकतात. तर आपण बघूया मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन अ डायगोनल मॅट्रिक्स. ओके, मिनिमम नंबर ऑफ झिरोज इन अ डायगोनल मॅट्रिक्स. आता फॉर्म्युला बघा n² - n. आता हा कसा आला ते सांगतो. पहिली तर गोष्ट नंबर ऑफ एलिमेंट्स आपण n² ने लिहितो, बरोबर आहे. 3 चा ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर नंबर ऑफ एलिमेंट्स किती असतात 9. ठीक आहे. त्यातून मी n काढून टाकलं. आता बघा, आता इथे जर मी असं म्हटलं की 1 0 0 0 3 0 0 0 4. ठीक आहे. आता बघा की n² म्हणजे एलिमेंट्स किती आहेत 9, आणि n म्हणजे काय, डायगोनलचे एलिमेंट मी काढून टाकले 3, म्हणजे किती आलं 6. सो मिनिमम नंबर ऑफ झिरोज किती असणार आहे 6. 1 2 3 4 5 6. सो दिस वर्क्स इन दिस वे. ओके. आणि मॅक्सिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स. आता डिस्टिंक्ट एलिमेंट्स म्हणजे काय की डिफरंट किती एंट्रीज असू शकतात. तर एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आता एलिमेंट साठी n+1 एवढ्या एंट्री मी टाकू शकतो. आता का ते मी सांगतो की आता हा सेमच पकडा. इथे बघा जर मी n+1 केलं तर n किती ऑर्डर आहे माझा 3 चा आहे, बरोबर आहे. म्हणजे 3+1 किती झालं 4. म्हणजे नंबर ऑफ डिफरंट एंट्रीज किती 4, बरोबर ना. 1 2 3 आणि 1 0 किती झाल्या टोटल एका मॅट्रिक्स मध्ये 4 वेगळ्या एंट्री झाल्या. ही गोष्ट मला वाटतं कळली पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. सिंपल आहे, जास्त काही कठीण नाहीये. सो मिनिमम नंबर ऑफ झिरोज किती असू शकतात 6. मॅक्सिमम किती, तर 9च्या 9 झिरो असू शकतात, काय फरक पडत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स किती 4. मिनिमम किती असू शकतात 1 पण असू शकतो, बरोबर आहे ना. 1 असेल 0 असेल. आता बघा हा मी 1 0 0 लिहिलं, हे 0 0 0 0 0 0. मला कोणी विचारलं की याच्याबरोबर नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट किती आहेत, तर फॉर्म्युला वाईज जर मी गेलो तर n+1 लिहिणार, बरोबर आहे. इथे n+1 लिहिणार आहे. आता इथे ऑर्डर किती झालं 3, मग इथे 4 येईल का, तर नाही. आता इथे एलिमेंट्स किती आहेत डिस्टिंक्ट, तर 2च येणार आहे, बरोबर आहे. इथे एलिमेंट म्हणजे इथे 2च आहेत, कारण हा एक आणि हाच एक. सो n ला तुम्ही आता इथे आपल्याकडे 3 नंबर होते, सोडा डायगोनलचे किती आहेत एलिमेंट डिस्टिंक्ट, सो 3. इथे 1, सो 1+1 2. एक ही एंट्री आणि 0ची एंट्री, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन प्रोसीड. याच्यामध्ये काय असं कठीण नाही आहे, सिंपल गोष्टी आहेत, छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही डिस्कस करू शकता. ह्याची एक स्पेशल केस आपण बघूया, स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता डायगोनल झालं. आता स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, इफ ऑल द डायगोनल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स आर सेम. ओके, बघा काय म्हणतोय, इफ ऑल द डायगोनल elements of a matrix are same.
तर तो काय असणार आहे, स्केलर मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजेच काय की ए जर एक मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट की आपण हे सगळं स्क्वेअर मॅट्रिक्स साठी बघतोय, ठीक आहे. आपण हे सगळं स्क्वेअर मॅट्रिक्स साठी बघतोय जास्त करून. सो अल्फा 0 0 0 अल्फा 0 0 0 अल्फा. ओके, आणि इथे लिहूया अँड रेस्ट मस्ट बी 0. हे इम्पॉर्टंट आहे, नाही तुम्ही म्हणा सर असं कसं, ठीक आहे. सो ही एक डायगोनल एलिमेंटची किंवा डायगोनल मॅट्रिक्सची स्पेशल केस आहे असं पकडूया. कारण इथे बघा ना, इथे काय होतंय की आपण जर विचार केला तर एलिमेंट डायगोनल एलिमेंट मॅट्रिक्सला काय होते, डिफरंट चालत होते. म्हणजे काय की अल्फा बीटा गॅमा असे 3 एलिमेंट असते तर त्याला मी डायगोनल मॅट्रिक्स म्हटलं असतं. पण स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय की भाई साहेब तीनचे 3 एलिमेंट सेम आहेत. म्हणजेच काय, जर एक प्रॉपर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हा 2 0 0 0 2 0 0 0 2 हा काय झाला, हा स्केलर झाला. आणि तेच ज्यावेळी मी असं लिहितो 1 0 0 0 2 3 सॉरी 3 नाही 0 0 0 3 हा काय झाला, हा डायगोनल झाला. ठीक आहे, बरं हा स्केलर आणि हा डायगोनल. फरक समजला असेल काय म्हणायचं, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये पण अजून इंटरेस्टिंग गोष्ट काय ते पण सांगतो, चला ते पण बघून घेऊया. ह्याचाच पुढचा एक पार्ट, युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, आता युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता इथे काय की सगळ्या डायगोनलच्या एंट्री जर 1 असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो, युनिट मॅट्रिक्स. ओके, इफ ऑल द एंट्रीज ऑफ आर 1 अँड रेस्ट आर 0 हे पण मेन्शन करणं गरजेचं आहे, देन इट इज युनिट मॅट्रिक्स. म्हणजेच काय, जर एक मॅट्रिक्स दिलं तर 1 0 0 0 1 0 0 0 1. सो दिस इज नथिंग बट आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ युनिट मॅट्रिक्स. सो ही गोष्ट मला वाटतं इथपर्यंत क्लिअर झाली पाहिजे. ओके, सो याला डिनोट करायची पद्धत आहे. वी कॅन डिनोट दिस एज आय. ठीक आहे, कॅपिटल आय ने आपण याला डिनोट करतो. आणि जर ऑर्डर आपल्याला ह्याच्यासोबत द्यायची असेल तर ऑर्डर 3 असेल तर I3 असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे ऑर्डर पण स्पेसिफाय होते आणि आय वरून आपल्याला कळतं की तो बाई आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. आता हा जो मॅट्रिक्स आहे ना हा अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण ज्यावेळी मी पुढे जाईल ना त्याच्यावेळी नुसतं म्हणजे मला ना कुठला पण मॅट्रिक्स दिलेला असतो 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आत्ताच सांगून ठेवतो पुढे काय होणार. तर मला ना ह्याच्यावरती ऑपरेशन्स करून ह्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं, लक्षात घ्या. आणि ही खूप भारी गोष्ट आहे. विचार करा, असा कुठलाही नंबर्स दिलेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, डायगोनलला 1 1 पाहिजेत, बाकी सगळे 0 आणायचे आहेत. मजा आहे या गोष्टीत, खूप मजा आहे. आता याच्यात मजा जी ऑब्विसली आता ती आल्यावरच समजेल, पण ठीक आहे सध्या हरकत नाही, मजा येते एवढं समजून घ्या. आणि त्यात पण गंमत सांगतो, हे असं असतं. अजून एक मॅट्रिक्स इथे असतो. आता ह्याच्यामुळे काय होतं की हा जो लिहितो ना आपण 1 0 0 0 0 0 1 0 आणि 0 0 1, ज्यावेळी इथे मी एखादं ऑपरेशन करतो रोवरचं ते इथे पण मला करायला लागतं. आणि ह्याला बदलत 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 मी आयडेंटिटी मॅट्रिक्स आणताना इकडची गोष्ट जे काही येईल ते माझं आन्सर असतं. ओके, सो ही गोष्ट आपल्याला पुढे बघायची. दिस इज फ्युचर पार्ट. फ्युचर पार्ट इथे आत्ता लक्ष देऊ नका. ठीक आहे, जस्ट काय होतं युनिट मॅट्रिक्स वगैरे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा पार्ट काय बघा, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर, आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन काय की एंट्रीज बिलो द मेन डायगोनल. बघा, एंट्रीज बिलो द मेन डायगोनल आर 0. ओके, देन इट इज कॉल्ड अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता एंट्रीज बिलो मेन डायगोनल म्हणजे काय की जर मी आता 1 2 3 काढला, 4 5 आणि 6 काढला, तर ह्या उरलेल्या ज्या एंट्रीज आहेत ना ह्या 3 या 0 असल्या पाहिजे. ठीक आहे, सो हा ट्रायंगल फॉर्म होताना दिसतंय. आता हे उलट आहे, हे लोक मॅथमॅटिक्स वाले उलटे डोक्याचे ते बरोबर आहे. कारण इथे बघा त्यांची म्हणतात ना डोकी उलटी चालतात. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हटलंय आणि इथे एलिमेंट 0 जे खाली आहेत, त्यामुळे कसं आहे की मुलं इथे असं म्हणतात सर इथे पाहिजे, असं नाही. मॅट्रिक्स कुठे आहे तर हा मेन आपल्या इकडे आहे, इथे व्हॅल्यूज आहेत आणि 0 इकडे. आता लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय असेल तर हे 3 0 असतील, बस दॅट इज सिम्पल. आता याला UTM असं पण म्हणतात,
अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, मला वाटतं इथपर्यंत क्लिअर असेल की मेन डायगोनल जो आहे त्याच्या खालचे एलिमेंट ज्यावेळी 0 असतील त्यावेळी तो काय असेल, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, याच्यात पण काही गोष्टी आहेत नोट करण्यासारख्या, ते पण बघून घेऊया. मिनिमम नंबर ऑफ zeros in upper triangular matrix is equal to n square minus n upon 2. आता हे कसं वर्क होतं ते सांगतो. तुम्ही 3x3 चा एक मॅट्रिक्स पकडा, हे 3 लिहिलं -1. ठीक आहे, -1 नाही -3 म्हणजे इथे झालं 6 डिवायडेड बाय 2 3 म्हणजे बरोबर आहे झालं. 3/3 मध्ये किती 3 मिनिमम 0 असू शकतात, बाकी इथे कुठेही 0 चालेल पण इथे 0 असलेच पाहिजे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर maximum number of distinct entries is equal to n square plus n upon 2 plus 1. आता बघा पुन्हा इथे सांगतो 3 plus 3. ठीक आहे, आता इथे काय होईल 9 plus 3 म्हणजे किती झालं 12. 12 by 2 6 6 plus 1 7 म्हणजे किती 3/3 चा जर पकडला तर मॅक्सिमम 7 वेगळ्या एंट्री असू शकतात. बरोबर आहे ना, 1 2 3 4 5 6 आणि 0 पण एक एंट्री आहे 7 म्हणजे वेगळ्या किती एंट्रीज झाल्या 7 वेगळ्या एंट्रीज झाल्या. विषय संपला, सिंपल फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ठीक आहे एवढं बरोबर. ठीक आहे, आता लोअर ट्रायंग्युलर बघून घेऊया. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, सो स्लाइड्स संपल्यावर जेवढे टाकलेल्या, सो नवीन ऍड करून परत सुरू करूया. शेवटचाच पॉईंट राहिलेला. ठीक आहे, आता आपण बघितलं ते काय होतं की अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर आहे, आता लोअर बघूया. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे, आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सला 100% काय असणार आहे की आता बघा अप्परला काय होतं की एंट्रीज बिलो मेन डायगोनल. सो इथे काय असणार आहे एंट्रीज अबोव मेन डायगोनल आर झिरोज. बस दॅट्स इट. सो तुमचं काय असणार आहे, हा दिसताना असा दिसेल 1 0 0 2 3 0 आणि 4 5 आणि 6. ठीक आहे, सो बघा मेन डायगोनल जर तुमचा हा झाला त्याच्या वरच्या सगळ्या एंट्रीज काय आहेत 0 आहेत, म्हणजेच हा काय आहे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. आता हे काय कठीण नाही आहे, लक्षात घ्या. हे 4x4 साठी पण काढणे हे कठीण नाही आहे. तुम्हाला फक्त मेजरली काय की डायगोनलच्या खाली असतील 0 तर तो अप्पर ट्रायंग्युलर आहे, वरती असतील तर तो काय लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, सो UTM याला LTM म्हणा, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, आता याच्यामध्ये पण सेम गोष्टी फॉलो होतात, जे फॉर्म्युला आपण अप्पर साठी बघितले ते याच्यासाठी पण फॉलो होतात. आता इथे बघा जर AIJ इज इक्वल टू 0. ठीक आहे, AIJ 0 असेल इफ I is less than J. हे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. आता I is less than J म्हणजे काय, आता इथे बघा तुम्ही एलिमेंट्स जे लिहिलेले आहेत ते आता जर बघायचे म्हटले तर A11 झाला, A12 A13 A14 त्यानंतर A14 21. ठीक आहे, A21 त्यानंतर A22 A23 A31 A32 आणि A33. ठीक आहे, आता इथे बघा की I is less than J कुठे कुठे येते तर I is less than J. सो I is less than J इथे आलं, इथे I is less than J आलं, इथे I is less than J आलं, इथे I is equal to J आलं, इथे I is greater than J आलं. म्हणजेच काय की लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स साठी काय असणार आहे की I less than J जिथे इथे येते तिथे काय असणार आहे 0 असणार आहे. सिमिलरली याच्यासाठी काय होईल AIJ will be equal to 0 for I greater than J. आता तुम्ही इथे बघा याला 11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ठीक आहे, इथे बघा हे 0 आहे ना, I is greater than J, I is greater than J, I is greater than J. संपलं विषय. बाकी तर काय इथे I is equal to J, I is equal to J, I is equal to J आणि इथे काय लेस दॅन. म्हणजे काय या दोन कंडिशन वरून सुद्धा मी म्हणू शकतो की बाबा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कधी आहे. सो महत्वाचं म्हणजे इथे जर तुम्ही बघायला गेलात ना तर जेवढ्या काही आपण गोष्टी बघितल्या आता ते सगळे बेसिक क्लासिफिकेशन सगळे मॅट्रायसेस होते. याच्यानंतर आपल्याला बघायचं तो पॉईंट आहे अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस. पण तुम्ही उद्या सुरू करणार आहे. ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल. सबस्ट्रॅक्शन हा प्रकारच नसतो, ऍडिशन ऑफ निगेटिव्ह यालाच म्हणतात, बाकी हे नाही. पण बघण्याची गोष्ट काय की जेवढे आतापर्यंत झाले, जेवढ्या टाईपचे सगळे आपण मॅट्रिक्स डिफाईन केले हे आजच्या आज तुमचे पार्ट पाहिजे. तुम्ही डाऊट सेशनला सगळ्यांना प्रत्येकाचं डेफिनेशन विचारणार आहे आणि त्याचं एक एक्झाम्पल द्या हे पण सांगणार आहे. ठीक आहे, सो जेवढं झालंय प्रॉपरली करायचं,
चला, सो हे फर्स्ट लेक्चर आहे, सोपा टॉपिक आहे, मजा आली असेल बघताना लेक्चर सुद्धा, पण वही प्रॉपर कम्प्लीट पाहिजे. जेवढं काय हे जे काही लिहिलेलं आहे हे माझ्यासाठी नाही लिहिलं, हे तुमच्यासाठी लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो हे जे काय लिहिलंय हे सगळं मला तुमच्या वहीत दिसलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. ठीक आहे. जास्तच झालं काही लिखाण असं चालतं, काही फरक नाही पडत, वही भरायला पाहिजे ना. सो चला, एवढं भरपूर झालं. डाऊट सेशन मध्ये या, भेटूया तोपर्यंत उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.